नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी व्याकरण CS IBPS पॅटर्ननुसार येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. मराठी ग्रामरसाठी मागच्या काही एक्झाममध्ये जसे प्रश्न आले होते आणि यापुढेही जसे येऊ शकतात TCS IBPS पॅटर्ननुसार, तसे प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द पाहायचा आहे. तर योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4, जनावर. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा समास ओळखा. पालापाचोळा. तर पालापाचोळा या शब्दाचा समास असणार आहे पर्याय क्रमांक 1, द्वंद्व समास. पुढचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे, बुडत्याला काडीचा आधार. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. संकटकाळी थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते. कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे का उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे राहिल्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, संकटकाळी थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते. पुढचा प्रश्न आहे, भुरा हे आत्मकथन कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, शरद बाविस्कर. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली. पुराण कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग का नवीन कर्मणी प्रयोग? तर योग्य उत्तर असणार या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, समापन कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगा. चपराक. चपराकचा अर्थ सांगायचा आहे सुरस, चपलक, चपखल, चापट का चरखा? तर चपराकचा अर्थ आहे चापट. पुढचा प्रश्न आहे, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? विश्वास पाटील, नास इनामदार, शिवाजी सावंत का रणजित देसाई? तर पांगिरा या कादंबरीचे लेखक आहेत विश्वास पाटील. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, तोंडघशी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तोंडाचारचे तेज नाहीसे होणे, तोंडावरचे तेज नाहीसे होणे, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, लढावयास सिद्ध होणे का वाटेल तसे बोलणे? तर योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, तोंडघशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. वाद. वादचा अर्थ ओळखायचा आहे संवाद, सुसंवाद, प्रतिवाद का तंटा? तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तंटा. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुलीस झोपविले. पुराण कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग का समापन कर्मणी प्रयोग? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, भावे प्रयोग.
पुढचा प्रश्न आहे, पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर योग्य वाक्यात उपयोग ओळखायचा आहे. पहिला आहे, रामरावांना लॉटरी लागल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले. दुसरा आहे, जादूटोणा शिकवणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले. तिसरा पर्याय आहे, प्रथम क्रमांक आलेल्या रोहनने आपल्या यशाचे गुपित सांगून पितळ उघडे पाडले. आणि चौथा पर्याय आहे, भारताने विश्वचषक जिंकून पितळ उघडे पाडले. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. जादूटोणा शिकवणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. दरमजल, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास का द्वंद्व समास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, अव्ययीभाव समास. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शब्द आहे अनास्था. पर्याय आहेत, आवर, आस्था, आशा का आश्रय. तर अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे आस्था. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रहार, प्रहर, प्रवाह, प्रवाद का घाव. तर योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, घाव. प्रहार, घाव. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 15वा. पुढे दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केला तर शरीर धारदार होईल. संयुक्त वाक्य, केवल वाक्य, आज्ञार्थी वाक्य का संकेतार्थी वाक्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, संकेतार्थी वाक्य. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे औरस. पर्याय आहेत, अनौरस, औदार्य, ओवळा का औचित्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनौरस. औरस, अनौरस. पुढचा प्रश्न आहे, खालील उद्गारवाचक वाक्य चे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. तर उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. वाक्य आहे, किती सुंदर आहेत तिचे अक्षर. पर्याय आहेत, तिचे अक्षर खूप सुंदर आहे. सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल. सुंदर आहे का तिचे अक्षर. तिच्या अक्षरासारखे सुंदर अक्षर काढ. तर हे प्रश्नार्थक वाक्य झालं इथं, हे असणार नाही. त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, तिचे अक्षर खूप सुंदर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. यामध्ये होकारार्थीचे नकारार्थी रूप करायचं आहे. तर विधान आहे, प्रार्थनेला हजर राहावे. पर्याय आहेत, प्रार्थनेला हजर राहा, गैरहजर राहू नको. प्रार्थनेला हजर नसशील तर गैरहजर
समजला जाशील. प्रार्थनेला गैरहजर राहू नये. आणि चौथा पर्याय आहे प्रार्थनेला हजर नसल्यामुळे गैरहजर अशी नोंद लागली. तर यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, प्रार्थनेला गैरहजर राहू नये. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शब्द आहे चिरंतर. पर्याय आहेत चिकार, चिरकाल, क्षणभंगूर, चिरायू. तर चिरंतरचं विरुद्धार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 3, क्षणभंगूर. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे निबिड, नित्य, निवडा, निश्चय. तर निर्धारचा समानार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 4, निश्चय. पुढचा प्रश्न आहे फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय आहेत भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघास फैलावर घेतले. दुसरा पर्याय आहे आईने केलेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी फैलावर घेतले. तिसरा पर्याय आहे दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केलेले नसल्याने प्राचार्यांनी प्राध्यापकास फैलावर घेतले. चौथा पर्याय आहे योग्य पथ्यपाणी पळवून लवकर नीट होणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी फैलावर घेतले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केलेले नसल्याने प्राचार्यांनी प्राध्यापकास फैलावर घेतले. पुढचा प्रश्न आहे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले आहे. पर्याय आहेत विश्वास पाटील, पु ल देशपांडे, शिवाजी सावंत आणि ना. स. इनामदार. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगा. गर्द. तर गर्दचा अर्थ सांगायचा आहे गाथा, गळू, दाट का गार. तर योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, दाट. पुढचा प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बडी तो कानपिडी. पर्याय आहेत व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे, जगलो तर करूनच दाखवीन असा बाना, बापाच्या मोठेपणावर एटीत राहणारा मुलगा, का बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. तर योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. पुढचा प्रश्न आहे फूल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय आहेत फूल ना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न पेलणारा भला मोठा हुंडा दिला. दुसरा पर्याय आहे ताजमहाल बांधून शहाजहानने मुमताजला फूल ना फुलाची पाकळी दिली. पर्याय क्रमांक 3 आहे भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने आपला जीव गमावून आपल्या छंदास फूल ना फुलाची पाकळी दिली. आणि चौथा पर्याय आहे कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदामाने पाहुण्यांची पुरचुंडी देऊन
पोह्यांची पुरचुंडी देऊन फुलना फुलाची पाकळी दिली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. कृष्ण भेटीत जाणाऱ्या सुदाम्याने पोह्यांची पुरचुंडी देऊन फुलना फुलाची पाकळी दिली. तर हे होते या पेपर सेटचे आजचे 25 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.